उपाध्यक्ष त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. एक दिमागदार सोहळा देखील आपण पाहिलात, ऑक्शन देखील आपण पाहिलं. नक्कीच न भूतो न भविष्यतो असा ऑक्शन सोहळा आपण देखील पाहिलात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचा. नक्कीच असोसिएशनचं देखील तितकंच कौतुक. आकाश वारंग गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन आणि विजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवलईवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. नक्कीच सुरुवात चांगली झाली, शेवट देखील गोड करावा लागेल करंगळे संघाला. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलक अजूनही एकही धावफलकावर लागलेली नाहीये. कौतुक करावं लागेल वैभव याचं. नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, दिमागदार षटकार अर्जुनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. देऊया डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. पातोडे गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सचिनजी पात्रे साहेब यांचा देखील शुभ आगमन झालेला आहे. त्यांचा देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्क्वेअर कट गॅप मध्ये चेंडू आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय घासत पुसत सीमारेषे पार, चेंडू फरार. यावेळेस आलाय चौकार. डीजे एक चौकार, पहिले चेंडू डॉट. त्यानंतर पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतात अर्जुन. यावेळी देखील सेम फटका, निकाल देखील तोच लागतोय का? दोन्ही खेळाडू चेंडूच्या मागे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 3 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल, जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये नक्कीच धावा येतात आणि त्या अंताना आपल्याला अर्जुन आणि विजय पाहायला मिळतोय नवलईवाडी संघासाठी. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला दाखल झालाय. राईट मध्ये विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील ऑन साईडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागलेत 15, बिनबाद 15 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये नवलाईवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं. चला पराग कानडे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण व्यासपीठावर यायचा आहे. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. पराग साहेब आपण देखील यायचं आहे. आकाश वारंग गोलंदाजी मार्कवर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा उभरता सितारा, रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश वारंग मॅन फ्रॉम देऊळवाडी. नक्कीच अंडर 23 मध्ये आपली जागा निर्माण करण्याचं काम नक्कीच चोख पार पाडले आकाश याने. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आकाश. पहिला चेंडू. नक्कीच धावगतीमध्ये थोडासा अडथळा आणि इथे मात्र डेट बॉल घोषित केलाय पंचांनी. पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. 1 बाउन्स. कॅदर करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात.
पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय. नक्कीच हे गरजेचं आहे. नक्कीच षटकार आणि चौकार मारून कोण काही होणार नाहीये. एकेरी दुहेरी धाव देखील घ्यावी लागेल नक्कीच नवलाईवाडी संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातो सीमारेषे पार. अर्जुनच्या बॅट मधून आणखी एक दिमागदार षटकार. डीजे आता मात्र अर्जुन याने आक्रमक पवित्र धारण केलाय. नक्कीच गरजेचं आहे, महत्वाचं आहे नवलाईवाडी संघासाठी. अर्जुन इज फायर नाव. दोन उत्तुंग षटकार अर्जुनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंतच्या खेळीमध्ये. पुढचा चेंडू आकाश वारंग राईटमध्ये विकेट स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल वंडरफुल वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 षटकार. आपल्याला गोलंदाजांवर पाहायला मिळेल. नक्कीच दोन चेंडूवर दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र थोडस प्रेशर मध्ये आकाश वारंग आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावफलकावर लागले. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. टू बाउन्स के आदर केला. फेकी करतील दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 31 या आकड्यावर. जे सकाळचं सत्र होतं त्याच्या मानाने आत्ता फलंदाजीसाठी हे पिच अतिशय चांगलं पाहायला भेटत आहे. सकाळच्या मानाने आत्ता हे पिच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईटमध्ये विकेट. यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. मात्र नक्कीच थोडस जाणलं आणि त्या पद्धतीने खेळून इथे मात्र चेंडूला दिशा दिली आणि एकदा वर्जित केले गेले. आणि एका धावीच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. 32 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. नक्की भक्कम स्थितीमध्ये नवलाईवाडी संघ या सामन्यामध्ये उभा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाश. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र विकेट आले. योमेश आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाचित बेल्स रिम्यू. दांडी 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 गुल. डीजे प्रतिष्ठान येलूर विपक्ष प्रियंका 11 ऐनवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय गोलंदाज किरण वारंग गोलंदाजी मार्क वर. राईट आर्म मध्ये विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. नक्कीच इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहतात राजू बरिष्टे. अर्जुन आणि राजू हे दोन्ही भावांची जोडी आता मात्र वाढवेल क्रिकेटच्या खेळाची गोडी. या ठिकाणी किरण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या आकड्यावर. या ठिकाणी प्रदीप वीर यांचा सत्कार करण्यात येत आहे.
यावेळी देखील फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय का? चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषे पार, आला एक दर्जेदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये आग लावताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी देखील शॉर्ट ऑन पूल हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. दिशा बदलली नक्कीच चेंडूने. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पार. यावेळी देखील आलाय लागोपाठ दुसरा चौकार. पुन्हा एकदा करण, इथे मात्र थोडंसं प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मिस टायमिंग शॉट, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल का? इथे मात्र चेंडू जातो सीमारेषे पार, आलाय एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र अर्जुन इज ऑन फायर नाव. नक्कीच अर्जुनच्या बॅट मधून एक दर्जेदार फटके देखील आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच अर्जुनची बॅटिंग, नक्कीच फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत अर्जुनसाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्लिजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट अर्जुन आणि राजू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचतोय तर तब्बल 50 या आकड्यावर. नक्कीच संघाच्या धावेचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अलंग दी कार्पेट चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या दिशेने. दरम्यान एक धाव अर्जित केली गेली. एका धावे समाधान मानावं लागेल. नक्कीच कडवे किंग्स मुंबई आणि श्री निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे या संघाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम नक्कीच सर्व खेळाडूंना जेवणाची सोय यांच्या माध्यमातून केली जाते. नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. कडवे आणि करुंगळे संघाचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. विनंती असेल सर्व खेळाडूंना, आपण जेवणाची सोय केलेली आहे, आपण जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. नक्कीच अर्जुनचं या ठिकाणी कौतुक करावं लागले. 49 धावा वैयक्तिक, 49 धावावर अर्जुन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अर्जुनच्या नावावर जाईल का हे पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकासाठी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर अमर वारंग. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय 49 वैयक्तिक, 49 धावावर अर्जुन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धावफलकावर धावा लागले तब्बल 51 आणि 49 धावावर अर्जुन आपल्याला पाहायला मिळते. काय फलंदाजी चालली आहे. यावेळेस मात्र थोडासा मिस टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर अर्जित केली गेली. पुन्हा एकदा आणि 50 धावा नक्कीच या खेळाडूसाठी नक्कीच बॅट दाखवायची आहे. अर्जुन नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्या बॅटरसाठी, फलंदाजासाठी. 50 धावा या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नक्कीच अर्जुनच्या नावावर राहिलंय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडस जाणलं आणि दिशा दिले चेंडूला. चोपन्न धावा धावफलकावर लागल्या आहेत. यावेळेस दिमागदार, दर्जेदार, कडक 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 षटकार. शावडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत.
साहेब आपण देखील यायचं आहे, व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अलंगदिकारपट चेंडू जातोय, दान 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 करत सीमारेषे पार आलाय. दर्जेदार चौकार. या ठिकाणी रवी माने यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी होत आहे. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. शेवटच्या चेंडूवर आला एक दिमागदार षटकार आणि इथे मात्र इनिंगची शेवट देखील गोड केलाय अर्जुन याने. धावफलकावर धावा लागले, तब्बल 71 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच अर्जुन याची फलंदाजी आवडली असेल तर डगआउट मध्ये नक्कीच टाळ्यांचा गजर होईल. नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाज अर्जुन याचं. या ठिकाणी रवी माने साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचा आदर सत्कारही करण्यात येत आहे. रवी माने हे उत्कृष्ट फलंदाज तसेच गोलंदाज आहेत. हे येलूरसाठी खेळणार आहेत. चला येलूर आणि ऐनवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. येलूर आणि ऐनवाडी. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण जेवून घ्यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातून एक उत्कृष्ट उपक्रम नक्कीच सर्व खेळाडूंच्या जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचं आहे. चला येलूर आणि ऐनवाडी संघ आपण देखील यायचं आहे. येलूर आणि ऐनवाडी संघ. यापुढील होणारा सामना नक्कीच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर प्रियंका 11 ऐनवाडी या दोन संघांमध्ये होईल आणि नाणेफेक केली जाईल. नक्कीच सांगण्यास खूप आनंद होतो की शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग येत्या 8 आणि 9 फेब्रुवारीला आपल्याला पाहायला मिळेल. एक दर्जेदार स्पर्धा, एक क्लास स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3. नक्कीच सर्व संघ मालकांचं तसंच निवड झालेल्या सर्व खेळाडूंचं नक्कीच हार्दिक हार्दिक आभार आणि या स्पर्धेत आपण सहभागी झाला त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. यामध्ये 8 संघ 2 ए आणि बी या 2 गटामध्ये विभागले आहेत आणि यामध्ये रंगत या स्पर्धेमध्ये येणार आहेत आणि अनेक प्लेयर या ऑप्शनमध्ये विकले गेलेले आहेत. यामध्ये रवी माने हा एक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज आहे. येलूरसाठी खेळणार आहे. चला व्यवस्थापन कमिटी. चला कारंडे साहेब आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. ऐनवाडी संघ सचिन लोहार साहेब नाणेफेक करून घ्या. ऐनवाडी आणि येलूर संघामध्ये या ठिकाणी नाणेफेक होते. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब यांचा देखील शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष सहर्ष स्वागत आणि विशेष कौतुक. चला मुटकलवाडी गावचा एक अष्टपैलू खेळाडू, एक युवा नेतृत्व पिंट्या दादा यांचं देखील विशेष आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. चला ऐनवाडी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. या ठिकाणी किरण वारंग आणि वैभव वारंग हे 2 बॅट्समन ओपनिंगला येत आहेत. किरण वारंगने स्ट्राईक घेतले तर वैभव वारंग हा नॉन स्ट्राईकला आहे. तसेच बॉलर
अक्षय हा नक्कीच या ठिकाणी प्रशांत पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष कुमारजी शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते प्रशांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान. किरणने आता उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे डीपला. 3 प्लेयर त्याच्या मागे पळत आहेत. बघूया बॉल 4 रन मस्तक पे दस्तक. या ठिकाणी किरण वारंगचा अतिशय उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी पाहायला भेटत आहे. त्यांना 71 धावाचं लक्ष्य पार करण्यासाठी अशीच बॅटिंग करायला लागेल वैभवला आणि किरणला. नक्कीच या ठिकाणी गणेशजी लखंबरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. नक्कीच मुटकलवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच युवा नेतृत्व पिंट्या दादा यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. अक्षयचा पुढील बॉल किरण वारंगसाठी. किरण वारंग हे उत्कृष्ट असे फलंदाज आमचे देववाडी संघाचे आहेत. नेक्स्ट बॉल किरण वारंग अतिशय शॉटला फटका मारलेला आहे त्यांनी. इथे मात्र पिंटू पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच मुटकलवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला आलेले आहेत शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये. नक्कीच त्यांचा देखील विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. तसेच रमेशजी लखंबळे साहेब गणेशजी लखंबळे साहेब नक्कीच चुकाई स्पोर्ट्स जोळेवाडी द ग्रेट मराठा यांच्या माध्यमातून पिंटू पाटील यांना विशेष भेट या ठिकाणी केली जाते. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. या ठिकाणी किरण वारंगची उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहण्यात भेटत आहे. 2 बॉलला 2 चौकार मारलाय. बघूया आता तिसऱ्या बॉलला चौकार मारतोय का किरण वारंग. अक्षयचा बॉल किरण वारंगसाठी कट झालेला आहे. डीपला पाठीमागे गेलेला आहे. सलग तिसरा चौकार डीजे. जे गणेश लकंबळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. भगवान कांबळे साहेबांना विनंती करतो की तुमच्या आपल्या शुभ हस्ते गणेश साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. सलग 3 चौकार मारलेला आहे. 4था चौकार मारण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला गेलेला आहे बॉल. 2 धावा धावून काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव काढून काढली आहे. 4 बॉलला 3 चौकार आणि हे 3 धावा. टोटल 15 धावा या ठिकाणी पाहायला भेटत आहे किरण वारंग यांच्या बॅटमधून. अतिशय किरण वारंग यांची उत्कृष्ट अशी बॅटिंग या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि पॉवर प्लेचा अतिशय उत्कृष्ट असा फायदा या ठिकाणी देववाडी संघ घेत आहेत. अक्षयचा पुढील बॉल वैभवसाठी. बघूया वैभव आपल्या संघासाठी किती उत्कृष्ट असता फटका आणि उत्कृष्ट अशी या ठिकाणी फिल्डिंग नवलावाडी संघाची या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत सन्माननीय आदरणीय आद्विक निलेश शेडेकर यांचं देखील विशेष आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. नक्कीच यापुढील होणारा सामना कडवे किंग्स विपक्ष आलतूर. वैभवचा पुढचा वैभवने या ठिकाणी एकच धाव भेटत आहे. ऐनवडी संघ विनंती असेल यापुढील सामना कडवे आणि आलतूर मध्ये होईल. त्यानंतर आपला सामना होईल. एका ओव्हरची समाप्तीनंतर 16 धावा या ठिकाणी देववाडी संघाने आपल्या स्कोरबोर्डवर मांडलेले आहेत. वैभव आणि किरण यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत आद्विक निलेश शेडेकर यांचं देखील विशेष आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बघूया आता वैभव आपल्या संघासाठी
या 71 धावाचा डोंगर कशा रीतीने पार करतो. 16 धावा तर आता तर स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. आता पुढील गोलंदाज अक्षय वैभवसाठी. अर्जुन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अर्जुन ज्याच्या बॅटमधून तब्बल अर्धशतक आपल्याला पाहायला मात्र आता गोलंदाजीच्या माध्यमातून थोडी चांगली कामगिरी करावी लागेल. चला आलतूर संघाचे संघनायक घ्यायचा आहे. आलतूर संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. अर्जुन हा उत्कृष्ट असा फलंदाज तसेच ऑलराऊंडर या गोलंदाजी करताना आम्हाला पाहायला भेटत आहे. अर्जुनचा पुढील बॉल वैभवसाठी. फुल टच चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केला. सक्सेसफुल पॉवरफुल दर्जेदार षटकार. डीजे अतिशय उत्कृष्ट असा षटकार वैभव यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि या ठिकाणी फ्री हिट देखील आहे. फ्री हिटचा अंपायर या ठिकाणी एक अधिकचा चेंडू आणि गिफ्ट म्हणावं लागेल वैभवसाठी अर्जुन देत आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. कारण फ्री हिट म्हटलं की मोठा फटका खेळण्याची संधी आणि या संधीचं सोनं नक्कीच करता आलं नाहीये फलंदाजाला. नक्कीच गोलंदाजाचं पुनरागमन या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावफलकावर धावा लागले तब्बल 24 बिनबाद 24 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसा अर्जुन माशाचा डोळा टिपतो तसा गोलंदाजी या ठिकाणी अर्जुन करतोय का या आपल्या संघासाठी हे पाहावं लागेल. अर्जुनचा पुढील बॉल किरणसाठी. किरणने उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. मिस टायमिंग शॉट. इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. 2 धावेच्या मर्यादेत धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण जेवणाची सोय झालेली आहे. आपण जेवण करून घ्यायचं आहे विनंती असेल. तीन बॉल या ठिकाणी झाले आहेत. चौथा बॉल रनअप साठी घेऊन येत आहे अर्जुन किरणसाठी. यावेळी शफल होऊन करण्याचा प्रयत्न. सक्सेसफुल फटका. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा पार. आला एक दर्जेदार षटकार. या ठिकाणी आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी हातभार लावत आहे. जुना बॉल द्यायचा आहे आयोजक काम. चला कडवे किंग्स मुंबई संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं आहे फलंदाजीसाठी आलतूर संघाला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय अर्जुन. आता मात्र थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच किरण सध्यामध्ये फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी देखील सेम फटका. निकाल देखील तोच. पॅट मधून आलाय. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा षटकार. 6 धावा. या ठिकाणी किरण वारंगने सलग 2 षटकार मारलेले आहेत. बघू आता आपल्या संघासाठी तिसरा षटकार आणि अर्जुनचा हा लास्ट बॉल असेल. बघूया हॅट्रिक या ठिकाणी साधतोय का किरण आपल्या संघासाठी. किरण ऑन हॅट्रिक नाव. लागोपाठ 2 षटकार. हा तिसरा षटकार येईल का. यावेळेस देखील काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर. किरणचा खेळ. किरण बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे ठिकाणी अर्जुनने जसा माशाचा डोळा टिपला होता महाभारतामध्ये या ठिकाणी अर्जुनने आपल्या संघासाठी एक माशाचाच डोळा टिपावा तसा किरणचा विकेट या ठिकाणी घेतलेला आहे.
चला इन आउट थोडं फास्ट करायचं आहे मित्रांनो, विनंती असेल नक्कीच देऊळवाडी संघाच्या फलंदाजाने देखील विनंती असेल आपण सेफ्टी कार्ड हा डगआउट मधूनच काढून यायचा आहे. आपण यूट्यूब लाईव्हला सामने खेळवतो नक्कीच या SMD लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील जगभरात प्रसिद्ध झालेली आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इनॅट नंबर 3 वर रोहित. वैभव यावेळेस मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. यावेळेस देखील आला एक दर्जेदार षटकार, साधावा. मी सकाळच्या सत्राचं मी बोलत होतो, जरा सकाळचं सत्र गोलंदाजीसाठी उपयुक्त उत्कृष्ट होतं, तसंच या ठिकाणी फलंदाजीसाठी हे सत्र अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पिचचा रंग बदलत आहे. पुढचा वैभवचा बॉल अतिशय उत्कृष्ट असा काय करतंय यावेळेस देखील तोच फटका, तोच निकाल. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, आलाय षटकार. पन्नास धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. थोडस महागड षटक अर्जुन यांचं राहिलं आणि तिथूनच सुरुवात इथे नक्कीच किरण आणि वैभवने केली होती. आणि आता वैभव आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मिस टायमिंग शॉट. काय घडतंय इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर वैभवचा खेळ. नक्कीच किरण देखील 2 षटकार ठोकून माघारी परतला. आता मात्र वैभवची जागा. वैभव देखील 2 षटकारानंतर इथे माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव बॅक टू डग आउट. बिग विकेट डाऊन. डीजे या ठिकाणी वैभव आणि किरण यांच्या दोघांच्या फटकेबाजीमुळे आपल्या संघाचा स्कोरबोर्ड 50 या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या संघाचा विजय जवळ खेचण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. बघूया आता नेक्स्ट बॅट्समॅन इथे मात्र बॅटची लिडिंग एज आल्या माघारी विना कामगिरी करता इथे मात्र परतावं लागेल फलंदाज विजय यांना. स्पीड अप घ्या. आकाश वारंग. 8 बॉलला 22 रनाचं समीकरण या ठिकाणी पाहायला भेटत आहे. 8 चेंडू आणि 22 धावेची गरज. आकाश वारंग फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. वैभव पानकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. यावेळेस देखील काय गोलंदाजी चालले. इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. वैभवच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल गोलंदाज वैभव याचं. ज्या पद्धतीने अर्जुनच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या धावगतीला इथे मात्र रोखण्याचं काम वैभवनं अतिशय उत्तमरित्या पार पाडलंय. नक्कीच कौतुक आहे. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. धक्का क्रमांक 5वा लागतोय तो आकाशच्या स्वरूपामध्ये देऊळवाडी संघाला. आकाश बॅक टू पवेलियन. किरणची 7 बॉलला 22 रनांचं समीकरण या ठिकाणी पाहायला भेटत आहे. बघूया पुढचा बॅट्समन आपल्या संघासाठी कितना हातभार लावतो ते. विजय वारंग फलंदाजीसाठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टंपिंग. काय गोलंदाजी चालली आहे. अचूक गोलंदाजी आणि नक्कीच टाळ्या वाजतील कारण टाळ्या वाजण्यासारखी कामगिरी वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.
या ठिकाणी 6 बॉलला 22 रनाचं समीकरण या ठिकाणी पाहायला भेटत आहे. शक्यता काहीच नाही, अशक्य ही शक्य करतात या ठिकाणी फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी देववाडी संघ 22 धावा याचं लक्ष्य 6 बॉलमध्ये पूर्ण करतात का. हे लक्ष्य पूर्ण करण्यासारखं आहे. बघूया आपल्या संघासाठी किती हातभार हे लावतात. यावेळेस मात्र काय करतंय, व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी पहिल्या चेंडूवर चेंडू जातो सीमारेषे पार. आलाय खणखणीत षटकार. या ठिकाणी टप्पाटप असं आता जर सॉन्ग लावलं होतं, टप्पाटप टप्पाटप असे षटकार या ठिकाणी परशुराम टाकताना पाहायला भेटत आहे. बघूया रोहित स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस मिस टायमिंग शॉट. काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. लागोपाठ दुसरा षटकार रोहितच्या. अशक्य ही शक्य म्हणजे 22 रन सलग 2 षटकार या ठिकाणी मारलेले आहेत. आता 4 बॉलला 10 रनांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला भेटत आहे. मी जसं बोललो होतं, कोणती गोष्ट शक्य ही अशक्य ही शक्य होत असते. 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर जयसिंग पाटील साहेब यांचं आगमन होताना सन्माननीय आदरणीय जयसिंगजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत आहे. साहेब यायचं आहे, व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. काय घडतंय, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. लागोपाठ तिसरा षटकार. तीन चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. नक्कीच आकाश सावेकर यांच्याकडून रोहित साठी बक्षीस आलंय. जर रोहित नाही जर मॅच जिंकवून दिली, मॅच विजय करून दिली तर 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मयूर मोरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक हे आलेलं आहे. तसेच सुधीर पाटील यांच्याकडून पण 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. 3 बॉल 4. मी बोललो होतो कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि या ठिकाणी पाहायला भेटत आहे. रोहित स्ट्रायकिंग ला आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू आणि 4 धावा. एक डॉट चेंडू मैदानाच्या आत. यावेळेस काय करता, इथे मात्र सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय देऊळवाडी संघाने. हार्ड लक बॅड लक. नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. विशेष कौतुक आणि विशेष आभार. 1000 रुपयाचं पारितोषिक रोहित वारंगसाठी आलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी रोहित वारंगवर पैशाचा पाऊस पडताना या ठिकाणी दिसत आहे. अनेक असे पारितोषिक या ठिकाणी रोहित वारंगला भेटत आहे. वरती या ना. मी बोललो होतो मी सामना 6 बॉलला 22 असं समीकरण होतं. त्यावेळीच बोललो होतो कोणती गोष्ट अशक्य नसते, आपण कोणती गोष्ट शक्य करू शकतो. हे या ठिकाणी रोहित याने दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या संघासाठी विजय खेचून आणलेला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर सुपरस्टार सुपर हिरो ठरलाय रोहित, ज्याच्या बॅट मधून लागोपाठ